सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जय श्रीराम। संपूर्ण महाराष्ट्रात 4 मार्च 2015 पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल गोमाफियांकडून होत आहे, असं वारंवार पोलिसांच्या आणि गोरक्षकांच्या मिळून केलेल्या कारवाईमध्ये निदर्शनास येते। कराड शहरामध्ये एकूण 8 बेकायदेशीर कत्तलखाने आणि त्या ठिकाणी दररोज शेकडोंच्या संख्येमध्ये गाई, बैल, वासरे त्याचप्रमाणे शेती उपयोगी पुनरुत्पादनक्षम म्हैस, रेडा, पारडी यांच्या कत्तली केल्या जात आहेत। बेकायदेशीरपणे त्या कत्तली केल्या जात आहेत। वारंवार पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापे टाकलेत तरी देखील त्या ठिकाणची कत्तल थांबत नाही आहे। म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये 2 वेळा माननीय जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे कराड नगर परिषद यांना भेटून सविस्तर लेखी निवेदन दिले की आपण तातडीने सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत आणि गोमातेला न्याय द्यावा। त्याचप्रमाणे कराड शहर पोलिसांनी सुद्धा सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत असं पत्र देखील नगर परिषदेला दिले, तरी देखील नगर परिषदेकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये। आमचा स्थानिक नागरिकांकडून आम्हाला अशी माहिती मिळते की कराडचे नगर परिषद त्याचप्रमाणे गोमाफियांचे आर्थिक लागेबंद आहेत, त्यामुळे या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही। आज आम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले की आपण लवकरात लवकर सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत आणि महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी। लवकरात लवकर जर कत्तलखाने उद्ध्वस्त नाही झाले तर आम्ही गोमातेला न्याय देण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद घेऊ। त्याचप्रमाणे लवकरात लवकर एक मोठं जनआंदोलन कराड शहरामध्ये आम्ही उभं करू। धन्यवाद। जय श्रीराम। याच्यामध्ये राजकीय पाठबळ असण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे मुख्याधिकारी जे आहेत कराड नगर परिषदेचे ते त्यांना कसायांना पाठीशी घालतायत। त्यांच्यासमोर सगळी वस्तुस्थिती आम्ही मांडली। हे कारवाई केल्याचे जे काही गायी कापलेल्या त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जे फोटो आम्हाला मिळाले, जे दृश्य दिसलं, ते सगळं आम्ही नगर परिषदला आणि कलेक्टर साहेबांना दिले, तरी देखील त्या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही। सातारा जिल्ह्यामध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी अजूनही होत नाही। माननीय पोलीस अधीक्षक साहेब समीर शेख यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले। त्याचप्रमाणे प्रतापगडावर जे अफजल खान कबरीचं अतिक्रमण होतं ते समीर शेख साहेबांच्या काळामध्ये सगळं उद्ध्वस्त झाले।